भगवान विष्णूंचे प्रमुख दशावतार, ज्यामधील पहिला आहे मत्स्य अवतार. पुराणानुसार भगवान विष्णूंनी सृष्टीला प्रलयापासून वाचवण्यासाठी मत्स्य अवतार घेतला होता. दुसरा आहे कूर्म अवतार. धर्मग्रंथानुसार विष्णूंनी कूर्म म्हणजेच कासवाचा अवतार घेऊन समुद्र मंथनामध्ये मदत केली होती. तिसरा आहे वराह अवतार, ज्यामध्ये भगवान विष्णूंनी हिरण्यक्ष याचा वध केला होता. चौथा आहे नरसिंह अवतार, ज्यामध्ये भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादाचे पिता हिरण्यकश्यपूचा वध केला होता. पाचवा आहे वामन अवतार. या अवतारामध्ये दैत्यराज बळीकडून विष्णूने 3 पावलं जमीन मागितली होती. सहावा आहे परशुराम अवतार. या अवतारामध्ये त्यांनी कित्येक क्षत्रियांचा विनाश केला होता. सातवा आहे राम अवतार. यामध्ये रामांनी रावणाचा वध केला होता. आठवा आहे श्रीकृष्ण अवतार, ज्यामध्ये विष्णूंनी गीता उपदेशापासून महाभारत घडवून आणलं. नववा आहे बुद्ध अवतार. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध हे देखील विष्णूंचेच अवतार आहेत. आणि 10वा आहे कल्की अवतार, जो या कलियुगात होणार आहे.